हा उमेदवारी मागितली होती. तर वास्तविक बघायला गेलं तर त्या उमेदवारी मी फक्त एकटी महिला कार्यकर्त्यांनी मागितली होती. तिथे कोणीही नव्हतं आणि तिथे मी जवळपास 18 वर्षापासून एकाच वार्डात काम करते. तर ही उमेदवारी मला आधीच जाहीर व्हायला पाहिजे होती, पण तसं न जाहीर करता माझीच उमेदवारी त्यांनी नाकारली. मी जवळपास 18 वर्षापासून काम करते. माझ्यावर जवळपास 18 ते 19 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापैकी बाकीचे झाले, पण आता 4-5 गुन्हे दाखवत आहे. अजून फॉर्म भरताना खूप त्रास झाला आम्हाला. आंदोलनाचे गुन्हे आहेत माझ्यावर. भारतीय जनता पार्टीत आंदोलन केले त्याचे गुन्हे आहेत, आणि ओबीसी मोर्चाचे जे गुन्हे आहेत ते अजून नील झालेले नाहीत. आता मला जी उमेदवारी माझी जी दुसऱ्याला देण्यात आली ती रद्द करावी. माझी महिला इच्छुक असेल तिला द्यावी, जिने फॉर्म भरला असेल तिला द्यावी. मला तर बसणारच आहे. अजून माझ्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाही आहे. स्थानिक नेते फोन आलेला काल, कराड साहेबांशी बोलणं झालं, सावे साहेबांशी झालं. त्यांनी सांगितलं की ताई आपण बोलू, पण मी म्हटली तुम्ही मला इथे भेटायला या, मग आपण बसून ठरवू आणि मग मी उठणार. आम्हाला जबरदस्ती नसते. आम्ही मनापासून कामं करतो की आमचा पक्ष, आमची सत्ता आहे, आमचे मोदीजी वरती बसलेले आहेत, आमचे देवेंद्र जे आहेत, आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. आणि इथे पण अतुल सावे असतील, भागवत कराड असतील, हे मला बघतायत ना 18 वर्षापासून. मला यांच्यावर राग आहे, स्थानिक लोकांवर राग आहे, मला पक्षावर राग नाही. यांनी माझा विचार करायला पाहिजे होता. केवढं आलंय की ही अशी वेळ आली आमच्यावर. खूप थंडी आहे, खूप थंडीत आम्ही झोपलो, खूप थंडी वाजत होती रात्री, आणि आम्ही एवढे कष्ट केले, आम्ही एवढं पक्षाचं काम केलं, आणि आमच्यावर ही वेळ येते. म्हणजे आम्ही जेव्हा काम करतो ना, कधी कधी उपाशी पण निघतो घरातून. कधी कधी आम्हाला संध्याकाळी जेवण मिळतं. ते 9:30ला 10लाही कार्यक्रम ठेवतात. आम्ही